नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त अशा किचन टिप नंबर 1. दूध किंवा भाजी गॅसवर राहिली आणि चुकून गॅस बंद करायचा जर आपण विसरला तर अशा वेळेला ते दुधाचे पातेले खूप जास्त घासले तरीसुद्धा त्याचे काळे अजिबात निघतच नाही. यासाठी काळे झालेले भांडे झटपट स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर टाकून अर्धा तास ते भांडे भिजत घाला व नंतर तारेच्या घासणीने घासा. यामुळे काळे झालेले पातेले एकदम छान असे चमकेल. माझ्या प्रत्येक सुगरणींसाठी खास टिप नंबर 2. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली बनवण्यासाठी इडलीच्या पिठामध्ये अर्धा चमचा इनो टाकल्यामुळे इडली छान हलकी होते आणि इडलीला जाळी देखील खूप छान अशी पडते. तर थंडीच्या दिवसामध्ये इडली बनवण्यासाठी व ती छान जाळीदार होण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. प्रत्येक मैत्रिणीने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 3. बाजारातून कोणताही खाद्यपदार्थ आणत असाल तर घरी आणल्यावर लगेच भांड्यामध्ये काढून घ्यावे. कारण बाजारातून पॅक केलेले खाद्यपदार्थ हे ॲल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक केलेले असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. तर बाजारातून कोणताही खाद्यपदार्थ आणल्यानंतर ही टीप लक्षात ठेवा. टीप नंबर 4. मुलांची उंची वाढवायची असेल तर त्यांना दोरीवरच्या उड्या, सायकलिंग, लटकणे असे व्यायाम करावेत. यामुळे उंची मुलांची खूप छान झपाट्याने वाढते. टीप नंबर 5. काही वेळा तेलाचा किंवा पिठाचा डब्बा सततच्या वापराने चिकट होतो, म्हणून तो रिकामा झाल्यावर लगेच घासून कोरडे करून मगच त्यामध्ये नवीन वस्तू भरावी. नाहीतर चिकट डब्बा आपल्या हातातून सटकू देखील शकतो. माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 6. टीव्ही साफ करण्यासाठी बाजारात मिळणारे कॉलिन लिक्विड सोल्युशन वापरल्यास टीव्ही अगदी चकाचक निघतो आणि आपला टीव्ही नव्यासारखा देखील होतो. तर टीव्ही साफ करण्यासाठी ही टीप फॉलो करा. टीप नंबर 7. लहान मुलांना जर सर्दी कफ झाला असेल तर अशा वेळी थोडेसे जायफळ उगाळून त्याचा लेप मुलांच्या छातीवर व डोक्यावर लावावा. यामुळे कफ सर्दी लवकरच कमी होते. तर सर्दी व खोकला किंवा कफ कमी करण्यासाठी ही टीप ट्राय करा. टीप नंबर 8. मधुमेह होऊ नये म्हणून दररोज कारल्याचा रस प्यावा. कारल्याचा रस पिल्याने रक्तातील साखर वाढत नाही. तर अतिशय उपयुक्त अशा ह्या टीप आवडल्या असतील तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 8. जर कुठल्याही जखमाचे डाग निघत नसतील तर तुरटी 2 मिनिट मसाज करावी. रोज 15 दिवस असं केल्याने डाग निघूनही जातील. माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 9. बाळंतपणानंतर वाढलेले पोट कमी करायचे असेल तर ओवा, बडीशोप, जवस, जिरे समप्रमाणात हलके भाजून ठेवा आणि रोज सकाळी अनुशापोटी गरम पाण्यात 1 चमचाभर टाकून प्या. याने हळूहळू पोटाचा घेर कमी व्हायला सुरुवात होते. तर तुमचे पण वाढलेले पोट कमी करण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करून बघा. अत्यंत महत्त्वाची व फॉलो करण्यासारखी खास टीप नंबर 10. परिवाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. दुसऱ्यांसोबत स्वतःची काळजी घ्यावी. अगदी म्हातारपणापर्यंत आपले आरोग्य चांगले यामुळे राहू शकते. टीप नंबर 11. घरातील तेलाचे किंवा तुपाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी कडकडीत गरम पाण्याचा वापर करावा. यामुळे भांडी लवकर स्वच्छ होतात. माझ्या प्रत्येक मैत्रिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर 12. किचनमधील एखादी वस्तू संपली की लगेच ती वस्तू डायरीत लिहून ठेवावी. यामुळे किराणा किंवा सामान भरताना आपला गोंधळ होत नाही आणि वस्तू देखील व्यवस्थितपणे
आठवणीने आणायला लक्षात राहते. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीने ही टीप नक्कीच फॉलो करा. अतिशय खास टीप नंबर 13. पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते. त्यामुळे आपल्या आहारात पाण्याचे प्रमाण योग्यरित्या ठेवावे. तसेच सकाळी हलके कोमट तहान असेल तेवढेच पाणी प्यावे. यामुळे शरीरातील घाण निघून जाते आणि आपली त्वचा यामुळे खूप छान चमकदार अशी बनते. टीप नंबर 14. दुधासोबत आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे त्वचा विकार होऊ शकतात. तसेच कोड येण्यासारखी समस्या देखील यामुळे होऊ शकते किंवा उद्भवू शकते. टीप नंबर 15. महिन्यातून किमान 4 ते 5 दिवस गाजराचा ज्यूस पिल्याने कॅन्सरसारखे आजार होत नाहीत. तर तुम्हाला पण कॅन्सरसारखे भयंकर आजार होऊ नयेत यासाठी ही टीप फॉलो करा. टीप नंबर 16. शेवग्याच्या पानामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणून शेवग्याच्या पानाचे चूर्ण रोज ग्लासभर कोमट पाण्यासोबत घ्यावे. यामुळे मधुमेहासारखे आजार देखील बरे होतात. अतिशय महत्त्वाची टीप नंबर 17. तुळशीचे पाणी पिल्याने श्वसनाच्या समस्यापासून आराम मिळतो. तसेच तुळशीमध्ये शक्तिशाली कफनाशक गुणधर्म आहेत. माझ्या प्रत्येक मैत्रिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर 18. दूध एकदा छान उकळून ठेवावे. तर दूध गरम करायचे असेल तर अगदी हलकेच गरम करावे. कारण वारंवार दूध गरम केल्यामुळे दुधातील पोषक तत्व नष्ट होतात. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 19. किडनी स्टोनच्या समस्येवर कारल्याचा रस पिणे किंवा कारल्याची भाजी खाणे फायदेशीर आहे. 20 ग्रॅम कारल्याच्या रसात मध आणि थोडीसं हिंग त्यामध्ये घालून प्यावे. यामुळे किडनी स्टोनची समस्या कमी होते किंवा दूर होते. तर किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी ही टीप नक्कीच ट्राय करून बघा. टीप नंबर 20. गरम दुधासोबत खजूर खाल्ल्यामुळे पुरुषांच्या वीर्यामधील स्पर्म क्वालिटी चांगली राहते. अत्यंत खास टीप नंबर 21. तरुणपणीच म्हातारे दिसत असाल तर आजपासूनच कोमट पाणी पिणे सुरू करा. गरम पाण्यामुळे शरीरातील अशुद्धपणा बाहेर पडतो. त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही. तर नेहमीच तरुण दिसण्यासाठी प्रत्येक मैत्रिणीने ही टीप फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 22. तुळशीची पाने नियमित चावत राहिल्याने तंबाखूच्या सेवनाची इच्छा कमी होते. तुळशीच्या पानामध्ये नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकण्यास मदत करतात. तर तंबाखू सोडवण्यासाठी ही टीप ट्राय करा. टीप नंबर 23. घरच्या घरी केसगळती थांबवण्यासाठी ॲलोवेरा जेल, आल्याचा रस व एरंडेल तेल या पदार्थाची आवश्यकता असेल. हा सोपा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी आलं किसून घ्या. आल्याची रस काढून तो एका भांड्यात गाळून घ्या. त्यात चमचाभर एरंडेल तेल, 1 चमचा नारळाचे तेल, 1 चमचा ॲलोवेरा जेल घाला. टीप नंबर 24. सीताफळामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन एचा उपयोग आपली त्वचा व आपले केस चांगले ठेवण्यास मदत करते. हे फळ डोळ्यांना व त्यासोबतच होणाऱ्या काळ्या वर्तुळांना घालवण्यास मदत करते. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.